तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता. मुदतवाढ द्यायची की नाही आज निर्णय होणार. मुदतवाढीबद्दल सकारात्मक, मात्र मुजोरी चालणार नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया. 1 मे पासून मराठीची परीक्षा नापास झाल्यास परवाना रद्द, निरुपम यांचं वक्तव्य. अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडली. कायदाच नाही तर सरनाई कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार. परिवहन खात्याने सर्क्युलर काढलं म्हणजे कायदा होत नाही. परिवहन खात्याच्या सर्क्युलरवर सदावर्ते यांची प्रतिक्रिया. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा संजय निरुपम यांना विरोध. निरुपमांना विरोध करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा अमित ठाकरे यांच्याकडून सत्कार. जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. नालासोपाऱ्यात रिक्षावर झळकले मी मराठी बोलतो स्टिकर. मनसे कार्यकर्ते ऍक्शन मोडमध्ये. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी हवीच. नालासोपाऱ्यातील हिंदी भाषिक रिक्षा चालकांकडून या निर्णयाचं स्वागत. ठाण्यात मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी. बॅनरवर सदा रडते असा उल्लेख करत मनसेनं सदावर्ते यांना डिवचलं. मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक. ठाण्यात बॅनरबाजी. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे, आमचं समर्थन. इम्तियाज जलील यांची भूमिका. दरम्यान 8 दिवसातच फ्रेंच शिकणं शक्य आहे का? जलील यांचा सवाल. तसंच मराठी सक्तीसाठी गुंडगिरी चुकीची. जलील यांची प्रतिक्रिया. जो चालक वाचू लिहू शकत नाही तो मराठी कशी शिकणार? ऑटो रिक्षा टॅक्सी चालक युनियनचे नेते शशांक राव यांचा सवाल. एकदा परवान्याच्या अटी पूर्ण झाल्या की तो कुणीही रद्द करू शकत नाही. सरकारने हा कडक नियम रद्द करावा अशी मागणी शशांक राव यांनी केली. अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण. दादांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार. नाशिकच्या सिन्नरमधील जगदंबा पतसंस्था घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश कांडेकरच्या अडचणीत वाढ. आरोपी अविनाश कांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी. बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट. सूत्रांची माहिती. तर विधान परिषदेसाठी बच्चू कडूंच्या नावाची जोरदार चर्चा असताना नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. बच्चू कडू शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. प्रहार संघटना शिंदेच्या शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज पुन्हा देवगिरीवर बैठक. बैठकीत विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार. विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम. महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच विरोध. सूत्रांची माहिती. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल. कार्यकर्त्यांची भावना. सूत्रांची माहिती. बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद. नागपुरात धीरेंद्र शास्त्रींच्या 5 दिवसीय रामकथेला कालपासून सुरुवात. बागेश्वर बाबाने पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी मागितली. नागपुरातील रामकथा कार्यक्रमात माफी मागितली. काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. रोहित पवारांकडून बागेश्वर बाबाचे व्हिडिओ शेअर. हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो. खरात कमी म्हणून की काय? दुसरा भोंदू राज्याच्या डोक्यावर आणून बसवला. रोहित पवारांचा सवाल. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बागेश्वर बाबा विरोधात काँग्रेसचं आंदोलन. शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन. बागेश्वर बाबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध.
सांगलीत तरंगली राजकीय टोलेबाजी. विश्वजित कदम यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल. गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्प लेवलचे नेते असा लगावला मिश्किल टोला. टीकेला प्रत्युत्तर देताना कदम यांची उपरोधिक टीका. कोल्हापुरातून कार्यकर्ते बुलढाण्यासाठी रवाना. गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्टचे कार्यकर्ते आंदोलन करणार. कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्ते रवाना. पुरोगामी संघटनेचा आज संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध. रोहित पवार आज हक्कभंग समिती समोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांविरोधात हक्कभंग मांडला होता. आज दुपारी 3 वाजता विधानभवनात हक्कभंग समिती समोर सुनावणी पार पडणार. 30 एप्रिलला वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर राज ठाकरे सहभागी होणार. माझ्या मनातला महाराष्ट्र मराठी अस्मिता या विषयावर राज ठाकरेंचं व्याख्यान. 30 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता टिळक स्मारकात आयोजन. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गुप्त बर्थडे पार्टीची चर्चा. 9 स्टोन हॉटेलमधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पार्टीत भोंदू मनोहर मामा भोसलेच्या उपस्थितीची चर्चा. भोसलेसह सचिन गोसावी, नितीन घुगे यांच्या उपस्थितीचीही माहिती. सोलापूरमध्ये भोंदू मनोहर भोसलेची कुर्डुवाडी पोलिसांकडून 4 तास चौकशी. मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेची कसून चौकशी. मनोहर भोसलेवर फसवणूक, जादूटोणा आणि अंधश्रद्धेअंतर्गत गुन्हा दाखल. आज मनोहर भोसलेची पोलीस कोठडी संपणार. सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातील घोटीमध्ये भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेचा 27 एकरात आलिशान आश्रम, आंब्याची बाग, नारळाची झाडं आणि शेततळही. मनोहर भोसलेच्या पत्नी रुपाली भोसलेच्या नावावर जमीन. नाशिक संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमधील भोंदू गणेश शिंदे गजाड. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल. तपासादरम्यान भोंदू शिंदे यांनी पीडितेवर अत्याचार केल्याची दिली कबुली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. बार्शीतील भगवंत मंदिर येथे महापूजा तसंच सोलापुरात कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार. हरिभाई देवणकर प्रशालेच्या मैदानावर या मेळाव्याचं आयोजन. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ भेट घेणार. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होईल. बीडमधील मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत. एसआरच्या माध्यमातून अपात्र नावं काढली जातील. राज्यामध्ये बांगलादेशी मुस्लिम मतदारांची नावं घुसडली गेली आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी. आमदार प्रवीण दरेकरांवर मोहिमेची धुरा. सहकार चळवळीचे मुख्य मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचं प्रकाशन. आतापर्यंत सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व. पुण्यातील ILS महाविद्यालयाची होणार चौकशी. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले निर्देश. बेकायदा शुल्क आकारल्याप्रकरणी होणार कारवाई. विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम ही 6% व्याजासह परत करावी लागणार. पुण्यातील पावसाळापूर्व कामं लवकर पूर्ण करा. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पालिकेला सूचना. महापालिकेने करायची कामं ही कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मिसाळ यांचा इशारा. मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात आज महत्वपूर्ण बैठक. पावसाळापूर्व कामांच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स उभारण्याची आता घोषणा करण्यात आली. हरित रोख्यांमधून भविष्यात निधी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेला आधी पतमानांकन करावं लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेची 65,000 प्रकरणं अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरसेवकांनी दिला 100 दिवसांच्या कामाचा हिशोब. ऐरोलीत लोकप्रतिनिधींचा पुढाकार. अनिकेत म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी मांडला प्रगतीचा पाढा. नगरसेवक आपल्या दारी उपक्रमाला यश. माणूस निघून जातो पण दिल्लीला शब्द आणि आज काम जे आहे ते अजरामर राहतं. दादा आज हे यश पाहायला तुम्ही पाहिजे होतात. मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामाचा दाखला घेत जय पवारांची भावनिक पोस्ट. 2029 मध्ये हातकणंगले लोकसभा मी लढणार. भाजपचे माजी आमदार प्रकाश आवाडेंकडून इच्छा व्यक्त. माहीम मच्छीमार कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास होणार. प्रसाद लाड यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठकीनंतर निर्णय. वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीनंतर सरपंच संघटनेचं उपोषण मागे. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयानं 1 महिन्यांच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला.
टीसीएस प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिश्रांची नियुक्ती, नाशिक पोलिसांचा प्रस्ताव मान्य, सरकारचा निर्णय. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण. 2 मेला नाशिक रोड न्यायालय देणार अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशी, धक्कादायक खुलासे समोर. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केला. आम्हाला शस्त्र चालवायलाही शिकवलंय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगेंचं वक्तव्य. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरण. 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याच प्रकरणातील दुसरा आरोपी हुजर खानला दुसऱ्या गुन्ह्यात अटक. केएम नाव बदलाऐवजी सुविधांवर भर द्या, किशोरी पेडणेकरांची मागणी. ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावावरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक, पेडणेकरांची प्रतिक्रिया. भाजप नेते किरीट सोमय्यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यातील लॉकअप बाहेर ठिय्या आंदोलन. 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सोमय्या आक्रमक. मिरर रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्याने तपास आता एटीएसकडे. तुला कलमा वाचता येतो, नमाज पढता येतो विचारत हल्ला केला होता. आरोपीने इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोटही आढळली. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने आप आमदार मेहराज मलिक यांच्यावरील पीएसए अंतर्गत केलेली नजरकैद रद्द केली. सप्टेंबर 2025 पासून अटकेत असलेल्या मलिक यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाय. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त. प्रशासकाची नियुक्ती. मुदत संपून देखील निवडणुका न झाल्याने यवतमाळ जिल्हा बँकेत थेट शासकीय हस्तक्षेप. बीडच्या निकनूरमधील दगडफेक प्रकरणाचा 4 विशेष पथकांकडून तपास सुरू. आयपीएस व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाची नियुक्ती. केज विभागाची 2 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक नियुक्त. ठाणे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारींचं निलंबन. मुंबई उपनगरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी असतानाचं हे प्रकरण आहे. बोरिवली येथील भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित केला होता. मूळ मालकाऐवजी विकासकाला 60 कोटींचा फायदा करून दिल्याचा ठपका आहे. मुंबईची खड्डेमुक्त रस्त्यांच्या दिशेने वाटचाल सुरू. मुंबईत 73% रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. पुण्याच्या भोरमधील दीक्षाभूमी स्मारकाच्या गेटचं कुलूप तोडून जागेची बेकायदेशीर पाहणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. दीक्षाभूमी स्मारक समितीची पोलिसात तक्रार. मुंबईतील बीएमसीतील के पूर्वच्या वॉर्ड ऑफिसरला पोलिसांकडून अटक. अधिकारी नितीन शुक्लांवर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. नालासोपाऱ्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला धक्काबुक्की. नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निषेध. मुंबईच्या ओशिवरातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाचा दणका. पालकांनी दिलेली देणगी सव्याज परत करण्याचे आदेश. मुंबईच्या पायधुनीत विषबाधेमुळे एका कुटुंबातील 4घांचा मृत्यू. कुटुंबाने बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं कारण कळेल. जेजीमार्ग पोलिसांनी कलिंगड विक्रेत्याचा जबाब नोंदवला. डोकाडिया कुटुंबियांनी या विक्रेत्याकडून कलिंगड खरेदी केलं होतं. मुंबईच्या पायधुनी परिसरातील विषबाधा प्रकरणातील मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा. सरकारने याचा रिपोर्ट सार्वजनिक करावा. वारिस पठाण यांची मागणी. विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने अन्न सुरक्षेवर प्रश्न निर्माण. नगरसेवक मोहम्मद आमिर खान यांच्याकडून चिंता व्यक्त. पुण्याच्या कुरकुममधील श्री फिरंगाई माता देवस्थानाबाबत ऐतिहासिक दस्तऐवज समोर. 1698 मधील छत्रपती राजाराम महाराजांच्या एका पत्रात शिवरायांनी मंदिरात ध्वजमंडप बांधल्याचा उल्लेख आढळला. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजनांविरोधात आता अविश्वास ठराव मंजूर. सुनील महाजनांविरोधात 18 पैकी 12 संचालकांचा बंड. 6 महिन्यांची मुदत संपवून खुर्ची न सोडल्याने सभापतींविरोधात संचालकांचा आक्रमक पाऊल. 4 दिवसांनी आमदार विश्वजित कदमांकडून पाहणीचा सुपस्कार. सांगलीच्या पलूसमध्ये अवकाळी आणि गारपिटीने प्रचंड नुकसान. तरुणाने बस पळवल्यानंतर पीएमपी प्रशासन अलर्टवर. यापुढे विना चालक आणि चावी सोडून कुठेही जाता येणार नाही. जर चालक गाडी सोडून गेला तर कारवाई होणार. पुलावर गाडी लावलेल्या चालकाचं केलं निलंबन. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.